नमस्कार मित्रांनो, माहिती कामाच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत 2024मध्ये घरकुल जागेसाठी प्रत्येकाला 1,20,000 रुपये फ्रीमध्ये दिले जाणार आहे आणि त्याचबरोबर जागेसाठीसुद्धा 1,00,000 रुपयाचा अनुदान म्हणजे 2,20,000 रुपये तुम्हाला 100% फ्रीमध्ये दिले जाणार आहे. या संदर्भातील सर्व माहिती राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. तर मित्रांनो, नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चला तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करूया. मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत 2024मध्ये म्हणजे या चालू वर्षामध्ये घरकुल जागेसाठी प्रत्येकाला 1,00,000 रुपये फ्रीमध्ये दिले जाणार आहे. यामध्ये कोणते लाभार्थी पात्र होऊ शकतात हे आपण पाहणार आहोत. घरकुलसाठी 1,20,000 रुपये आणि जागेसाठी 1,00,000 रुपये अनुदान आला आहे. म्हणजे 1,20,000 रुपये तुम्हाला 100% फ्रीमध्ये दिले जाणार आहे. या संदर्भातील माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून जो मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आला आहे त्यामध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. मित्रांनो, पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना 1,00,000 रुपयाचे अनुदान दिले जाणार आहे. ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा दिली जाणार आहे. या संदर्भात आपण माहिती जाणून घेऊया. पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधण्यासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यायचे अनुदानात वाढ दिली आहे. पहिले 50,000 रुपयांचे अनुदानात दिले जायचे. आता ते यामध्ये 1,00,000 रुपये देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मित्रांनो, राज्यात केंद्र पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तसेच राज्य पुरस्कार रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना आणि या व्यतिरिक्त यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अशा विविध योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी दिले जात आहे. मित्रांनो, तर हे अनुदान तुम्हाला कशा प्रकारे दिले जाणार आहे हे सुद्धा समजून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. कोणीही केवळ जागेअभावी वंचित राहू नये यासाठी राज्य सरकारने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना हे अनुदान 1,00,000 रुपयांचा दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कारात प्रधानमंत्री आवास योजना व ग्रामीण राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुलास पात्र असल्यास परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना जागा खरेदीसाठी 50,000 रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिले जात होते. ते आता वाढ करून 1,00,000 रुपये दिले जाणार आहे. हा एक अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.